शेतकरी बंधूंनो नमस्कार. धरतीधन ॲग्रोसेल्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी पांडुरंग नरसिंग बोलले. शेतकरी बंधूंनो, आज तारीख आहे 15 जुलै 2025. आज आपण भामरे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील US ॲग्रीच्या SW006 या भेंडीच्या प्रक्षेत्रावरती आहोत. विश्वास बसणार नाही आपल्याला, परंतु ज्या प्रक्षेत्रावर आपण आहोत तिथे आपल्याबरोबर शेतकरी बंधू आहेत जे भागवत महाराज या नावाने किंवा बाबाजी या नावाने इथे प्रसिद्ध आहेत. त्यांची ओळख आपण नक्कीच पाहूया. परंतु न भूतो न भविष्यती अशी एक किमया आज इथं आपल्याला पाहायला भेटते. या प्रक्षेत्रामध्ये, या गावामध्ये पहिल्यांदाच आज आपण पाहतो की 67 तोडे झालेले आहेत 006 या भेंडी वाणाचे. या 67 तोड्यामध्ये सुद्धा आज जर आपण बघितलं तर 1 किलोमध्ये 3 क्विंटलचं उत्पन्न आज 006 नंबर हे आपल्याला देत आहे. तर ही जी सक्सेस स्टोरी आहे, ही जी यशोगाथा आहे, जी आपल्याला US ॲग्री 006 या वाणाची आहे. जे वाण आपण हिवाळ्याकरता पहिल्यांदा रिकमेंड करतो, तर त्या वाणाबद्दल आज यशोगाथा आपण पाहूया. तो सांगा. निंबाजी बाबुराव पाटील, राहणार भामरे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. किती वर्षापासून तुम्ही भेंडी लावताय? हे पहिलंच वर्ष आहे माझं. बरं. आपण जे वाण लावलेलं आहे US ॲग्रीचं SW006 याच्याबद्दल म्हणजे काय अनुभव आहे तुमचे? अनुभव म्हणजे एकच नंबर बिवारा आहे साहेब तो आपल्याला. एक नंबर म्हणजे काय अनुभव कसा? म्हणजे मी सुरुवातीला आमच्या गावामध्ये थोडासा कार्यक्रम झाला होता आणि तो कार्यक्रम मी पाहिला. म्हटलं आपण शंपल म्हणून लावू बा. तर मी 1 किलो बी लावलं. आतापर्यंत त्याचे माझे 65वे तोडे झाला. 65वा तोडा. आज बी भेंडी माझी 10-12 कॅरेट निघून राहिली चालू. आता तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला कॅरेट मोजून दाखवले मी आणि प्लॉट सुद्धा तुम्हाला मी दाखवला. तर ही भेंडी मार्केटला विकायला कशी आहे? मार्केटला एकदम उत्तम आणि वजन सुद्धा भरपूर आहे. हिला वजन बी आहे आणि मागणी बी चांगली. हा, आता मी माझं नाशिक माल जातो. 70 पर्यंत माझी पांटी आली. आजपर्यंत 70च्या भावापर्यंत पांटी 50 बी गेली. सुरुवातीला 45 गेली, 30 पर्यंत गेली. पण आता ह्या पोझिशनमध्ये आज 70-65 रुपये जाऊन राहिले माझी भेंडी. आता माझा अनुभव सांगतो की मी केळीला सुद्धा मला भेंडी जड पडली. आज मी अनुभव सांगतो. आणि दर वर्षाला मला आता ती लावलूसच लागली. सर्व गावात म्हणतात की बाबा तू या वर्षी एकदम निघून गेला बा, म्हणजे फायदा झाला बा तुझा या वर्षी. भेंडी 2 पैसे झाले बा तुझे चांगले. सगळ्यांनी आता जसं आपण भागवत महाराजांचा जो काही अनुभव ऐकला, हे जे इथं आपण बघतो US06 या व्हरायटीचे, आता आम्ही जे मोजलंय एका झाडाला 110 भेंडी तुटलेली आहे. 110 भेंडी, जे की या प्लॉटचा याचा जो काही आता 26वा-27वा तोडा आहे, यांचा दुसरा प्लॉट चालू आहे जिथं 62 तोडे झाले. म्हणजे तिथं एका झाडाला कमी जाता 120 ते 25च्या पुढे भेंड्या तुटलेल्या आहेत. हे जर आपण असं बघतोय, सुंदर क्वालिटीचं फळ असलेलं ही भेंडी आहे याच्यामध्ये, ज्याचं आज मार्केटला विक्रीसाठी जोरात चाललेलं आहे. तर आम्ही या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू की आपल्या शेतकरी बंधूंनी US ॲग्री सीडचं हे SW006 हे आपल्याला आता ऑगस्ट 8 पासून येणाऱ्या थंडीसाठी हे 006 आपल्याला लागवड करायचं आहे, ते उन्हाळ्यापर्यंत. जे आता बघतोय आपण, काय म्हणजे ह्या व्हरायटीमध्ये काय चांगलं वाटलं? जसं प्लांटचं स्ट्रक्चर असेल, उत्पन्नाची क्वांटिटी असेल. उत्पन्नाची बी क्वांटिटी चांगली आहे आणि उत्पन्न बी चांगलं आहे. त्याला वजन बी चांगलं आहे. सर्व याच्यामध्ये एकदम उत्तम आहे. आता मी दुसऱ्याचं पाहून तिथं मी पाहिली ही व्हरायटी मी लावली आणि माझं पाहून 10 लोकांनी आमच्या गावामध्ये हा वाल लावला भेंडीचा. ते सुद्धा सक्सेस झाले. हा, आणि जे काही उत्पादनाची जी क्वालिटी आहे, म्हणजे आता कुठे आपण जे म्हणतो की दाना मारणं म्हणा, वजनाला चांगली असणं म्हणा, बरोबर, किंवा मालाचं कलर पूर्ण डार्क ग्रीन असतं म्हणा, या बाबतीत कसं वाटतंय? तुम्ही तर आता प्रत्यक्ष पाहून राहिले ना की एकदम कलर म्हणजे कलर आहे भेंडीचा. हिरवीगार भेंडी एकदम, आणि सर्व तिची क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिसून येते. मार्केटला विक्रेल जे म्हणलं तुम्ही नंबर 1 आहे. नंबर 1 आहे. दाना भरलेला आहे, पूर्ण दाण्याचं मारत नाहीये. नाही, काहीच नाही. आणि उत्पादन जे आहे समाधानकारक देते. समाधानकारक आहे. तर हा भागवत महाराजांचा अनुभव आहे. उत्पादन समाधानकारक आणि क्वालिटीचं उत्पादन या ठिकाणी आपल्याला मिळतंय. US ॲग्री सीडचं SW006 जे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध असेल. शेतकरी बंधूंनो, आपण हे जे SW006 हे जे वाण पाहतोय, याच्यामध्ये ही जी लागवड शेतकरी बंधूंनी केलेली आहे 4x1 या पद्धतीने झोडवड अशी पद्धत आहे लागवड करण्याची. आणि या लागवडीमध्ये त्यांना असा फायदा भेटलेला आहे की एकतर एरिएशन जी आपण हवा बघतो ती हवा स्प्रेड होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दाटी होत नाही. या दाटीमुळे जो
सकिंग पेस्ट किंवा रस शोषण करणाऱ्या किडीचा जो प्रादुर्भाव आपल्याकडे होतो आणि त्या प्रादुर्भावामुळे जो काही आपल्याला रोग वाढतो, तर तो प्रादुर्भाव काही प्रमाणामध्ये नियंत्रण झालेला दिसतो, हा फायदा आहे. दुसरा फायदा याच्यामध्ये असा भेटतो, भेंडी सुटत नाही. कधीही जोड पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर भेंडी आपण सहजपणे पाहू शकतो, तर हा दुसरा फायदा आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे आपल्याला, की या वाणाचं वैशिष्ट्यच हे आहे की हे वाण फुटवं खूप चांगल्या पद्धतीने करतं आणि हे फुटवे जेवढा स्पेस, जेवढं एरिएशन त्याला भेटेल तेवढं तुम्हाला फुटव्याची संख्या जास्त वाढलेली दिसते. असं हे वाण जे आहे ते US ॲग्रीचं SW006 हे वाण हिवाळ्याकरता लागवडीकरता कंपनीनं रिकमेंड केलेलं आहे. धन्यवाद.